शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनमध्ये शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन करत असताना आपल्याकडे एक्सप्रेशन असतो टाऊ इज इक्वल टू एस ए वाय बार डिवाइड बाय बी आय. याच्यामध्ये यस जो असतो ज्याला आपण बोलतो मॅक्सिमम शेअर फोर्स, काय असतो हा, तो कधी कधी हा मॅक्सिमम शेअर फोर्स तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो, परंतु कधी कधी हा शेअर फोर्स तुम्हाला डिटरमाइन करावा लागतो. फॉर एक्झाम्पल कसा, तो म्हणतो सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम, आणि या सिम्पली सपोर्टेड बीमवरती सेंट्रल पॉईंट लोड आहे. तो सेंट्रलचा जर का पॉईंट लोड असेल, समजा 50 किलो न्यूटनचा आपण लोड घेतला किंवा डब्ल्यू घेतला, तर हा L/2 आहे, हा L/2 आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की ते रिॲक्शन जे येईल, हा ए हा बी आहे, तो इथे रिॲक्शन जर फाइंड आउट केली तर किती येईल, 25 किलो न्यूटन, आणि आर बी किती येईल, आर येईल 25 किलो न्यूटन. याचा अर्थ इथे शेअर फोर्स किती येईल बाळांनो, 25 किलो न्यूटन. आलं का. ही जी रिॲक्शन असते हीच आपली काय असते, मॅक्सिमम शेअर फोर्स. काय असते, मॅक्सिमम शेअर फोर्स. ओके का. ही पहिली केस झाली. दुसरी बघा, दुसरी जर बघायला गेला तर काय, दुसरी केस सांगतो. सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि याच्यावरती युडीएल लावून दिली, युडीएल लावली. युडीएल कितीची आहे, युडीएल आहे समजा 10 किलो न्यूटन पर मीटरची. कितीची आहे, 10 किलो न्यूटन पर मीटरची. तो 10 किलो न्यूटन पर मीटरची युडीएल आहे आणि याची लांबी दिली आहे तुम्हाला 5 मीटरची. तुम्हाला सांगा युडीएल इंटू लेंथ म्हणजे 10 × 5 जर केला तर 10 × 5 किती होतात, 50. तो हा 50चा लोड आपण सेंटरमध्ये लावतो, आणि आता सेंट्रल लोड आला हा, तर याचा अर्थ असा आहे की निम्मा किती येईल, आर ए इज इक्वल टू 25 आणि आर बी इज इक्वल टू किती येईल, 25. याचा अर्थ असा झाला की ते शेअर फोर्स किती आला, 25 किलो न्यूटन. आलं लक्षामध्ये. काही येऊ शकतं, आता दोघं केसमध्ये सारखे आलेत, याचा अर्थ असा नाही की नेहमी 25 घेऊन चालणार तुम्ही. ओके का. तो हे झाला, हा शेअर फोर्स, हा शेअर फोर्स आला. तिसरी केस आहे आपल्याकडे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, आणि इकडे अलग साईडला फोर्स लावला आहे सेंटर सोडून. इथं आहे 50 किलो न्यूटनचा फोर्स लावला आहे. हे अंतर आहे समजा 3 मीटर, हे अंतर आहे समजा 2 मीटर. तुम्हाला रिॲक्शन फाइंड आउट करायची आहे. तो रिॲक्शन कसं फाइंड आउट करणार, मला इकडची रिॲक्शन काढायची असेल तर 50 × तिकडचं अंतर 2 डिवाइड बाय टोटल किती आहे, 5. तर तुम्ही जर हे केलं तर येतील तुमचं 20 किलो न्यूटन. किती आहे, 20 किलो. मग मला सांगा वरून लागतोय 50, हा जर का 20 घेत असेल तिकडचा किती येईल बाळांनो, हा घेईल 30 किलो न्यूटन. किती येईल, 30. मग मला सांगा दोघांपैकी मॅक्सिमम कोण आहे, तो असणार आपला 30. तो 30 असणार मॅक्सिमम शेअर फोर्स. आला का लक्षात. ही रिॲक्शन कशी काढली कळाली का, 50 × तिकडचं अंतर, 50 × 2 डिवाइड बाय टोटल 5. अशा पद्धतीने हवी रिॲक्शन डायरेक्टली रिॲक्शन काढून टाकली. आणि या पद्धतीने तुम्हाला सिम्पली सपोर्टेडच्या या 3 केसेस असतील, त्या 3 केसेसमध्ये मॅक्सिमम शेअर फोर्स काढता येईल. चौथी केस काय असू शकते तुमच्याकडे, चौथी केस बघा, चौथी केस आहे आपल्याकडे 2 पॉईंट लोड. काय देतील तुम्हाला, 2. तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे समजा, हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ओके, आणि काहीतरी 2 पॉईंट लोड देऊन टाकले. हे बघा इथे, इथे तुम्हाला रिॲक्शन समेशन ऑफ एफ ऑफ वाय वगैरे करून पण काढता येतं. जसं काय दिलं इथं 20, इथे दिलं आहे 30. ओके, हे 2 मीटर अंतर आहे, हे 3 मीटर अंतर आहे, हे 2 मीटर अंतर आहे, हा ए आहे, हा बी आहे. हे तर काही सिमेट्रिक दिसत नाही मला. तर मग आपण काय करतो, टेकिंग मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0, इथून मुवमेंट घेणार. तो अंतर बघा 20 × ए किती अंतर आहे, 20 × 2 प्लस 30 × ए टोटल अंतर किती इथून 5. तो 30 × 5 प्लस झाले दोघं फोर्स इज इक्वल टू ए वरून खाली आहे, खाली जाणार आहे ते इज इक्वल टू वरती जाणारा कोण आहे, आर बी बाळांनो. तो आर बी इंटू किती अंतर लांब आहे तुमच्यापासून, तो 7. तो इथून अंतर किती ते सांगा, हा किती सांगा, हा 150 आणि 40 190. तो आर बी इज इक्वल टू 190 डिवाइड बाय 7. तो किती येईल बरं का ते 27.14. आता तुम्ही मला सांगा 27.14 जर का आरबी येतोय, आरबी जर का 27.14 येतोय, वरून किती आहेत, हे 50 येत आहेत ना, तो 50 मधून 27.14 मायनस करा, तुम्हाला आर ए भेटून जाईल. तो किती बरं का सांगा, 22.85 22.857. आलं का लक्षामध्ये. या दोघांपैकी मोठा कोण आहे, 27.14 आहे, मग हा यस आला 27.14 किलो न्यूटन. समजते. अशा केस तुम्हाला येऊ शकतात सिम्पली सपोर्टेड बीममध्ये. कुठला, सिम्पली सपोर्टेड. पण आता त्याच ऐवजी जर का समजा कॅन्टिल्युअर बीम राहिला असता, तो मॅक्सिमम शेअर फोर्स म्हणजे मॅक्सिमम रिॲक्शन कशी काढली असती. हा कॅन्टिल्युअर बीम आहे, या कॅन्टिल्युअर बीममध्ये आपण काय लावलाय, इथे पॉईंट लोड लावलाय समजा डब्ल्यूचा. तो डब्ल्यूचा लोड लावला असेल